जय शिवराय मित्रांनो, आज आपण जाणार आहे किल्ले तोरणा. किल्ले तोरणाची स्थापना 1470 ते 1486 साली झाली. पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर नसरापूर मार्गे उजव्या बाजूला वेले या गावामध्ये हा किल्ला लागतो. किल्ल्याच्या पायथ्यापासूनंतर आम्ही तिथे गाडी पार्किंग करून हॉटेलचा स्वाद घेण्यासाठी आपल्या घरगुती जेवणाचा स्वाद घेतो. सायंकाळी 4 वाजता गाडी चालू करत असताना आम्ही किल्ला करायला सुरुवात केली. माझा आले सूर्यच किरण. किल्ले तोरणा सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला हा प्रचंड गड, असा हा किल्ले तोरणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण ज्या किल्ल्यावर बांधले, असे हे गरुडाचं घरटे किल्ले तोरणावर आपण चाललेलो आहे. पायी जाण्याशिवाय किल्ल्यावर जायला दुसरी कोणतीही वाट नाही. लागलेली आहे दिसत आहे मी. सगळं बाहेर पडते. तुम्ही पाहू शकता, अति दुर्गम अति विशाल असा हा गड किल्ले तोरणा. पाणी आहे का? किल्ले तोरणा. इंग्रजी लेखक जेम्स डग्लस ज्यावेळेला तोरणाच्या सफरीवरती आला होता, त्यावेळेला त्यांनी या तोरणाबद्दल एक मत व्यक्त केलं होतं. जर का सिंहगड सिंहाची गुहा असेल, तर किल्ले तोरणा हा गरुडाचे घरटे आहे, द ईगल्स नेस्ट. गरुडाच्या बसकणीसारखा असलेला हा किल्ला छत्रपतींनी वयाच्या 17व्या वर्षी जिंकला होता. विषय कोलॅप झालाय, हार्ड झालाय. प्रतीकला तुम्ही बघू शकता, प्रतीक कुठे गेलाय. ए कुठं आहेस, हात कर. आणि अजून आपल्याला अजून लय लांब जायचं आहे. झालंय आताशी चढतोय आम्ही. हा मनापासून सांगतोय, महिन्यातून एकदा ट्रेक करा, तरच तुम्हाला कळेल की बॉडीची आपली अवस्था काय आहे. महिन्यातून एकदा गड चढा, विषय हार्ड करा, नाहीतर 40-45ला विषय कोलॅप्स आहे.
प्रो ट्रेकर आणि ह्यांनी पहिलाच आपला ट्रेक असताना आपल्याला डायरेक्ट तोरण्याला आणले. सांगण्याच्या पलीकडची अवस्था आहे मित्रांनो, पण काय विषय नाही, आपण आज चढणार आहे. भाग मिल्का ठीक लहान करून दोघांना पण घेतो नाही तर नाही. शेवटचे पायऱ्या अशा तऱ्हेने आपण शेवटच्या पायऱ्या चढत असताना तोरणा किल्ल्याचा आणि आपली प्रो हात करा. ओके किल्ल्यावर पोचायला आम्हाला 6 वाजले. त्यामुळे आम्ही देवाचं दर्शन न घेता आम्ही पुढे आम्हाला राहण्यासाठी ठिकाण शोधायला लागलो. तिथे मंदिर होते पण आम्ही काही मंदिरात गेलो नाही. आम्ही पुढे तसंच चालत बुरुजांवरून किल्ल्याची पाहणी केली व पुढे आम्हाला राहण्यासाठी ठिकाण शोधत होतो. किल्ल्यावर राहण्यास बंदी असल्यामुळे आम्हाला किल्ल्याच्या बाहेर एक जागा दिसली. एका टेकडीवर आम्ही कॅम्प टाकायचं ठरवलं. टेंट बांधून झाल्यावर आम्ही जेवणाची सोय करण्यासाठी लाकडांचे गवत वाळके गवत गोळा करत होतो. वरती आमचा कॅम्प आहे. आम्हाला एक जागा मिळाली. बांधले की पांढऱ्याचं काढ झाले तुला माती लावायला पाहिजे तर कसं ह्याच्यात घालून रूमवर गेल्या तुला मला मॅगी प्लस फराळ डेडली कॉम्बिनेशन इथं आहे आणि ऑन टॉप ऑफ तोरणा. तडव्याची थंडी पडलेली होती. आवाज किर्र आवाज. गेलो सकाळी 6ला उठून पहिले तोरणा किल्ल्याचे दर्शन घेतले. तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसलं कवच. तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच. कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बाप. मनामधी नाही भाव तरी पूजतो रे तुलाच.
आदर माझ्या मातीत फुलू दे, मला तुझ्यातच राजा तुला माझ्यात रुजू दे, तुझ्या नजरेची ज्वाळा पेटू दे माझ्या मनात, हीच रयत करील तुझ्या गडाची राखण, सह्याद्रीच्या रांगा गगनाला भिडल्या, गिर्याराजाचा डोंगर किल्ल्यांनी सजल्या, शिवरायांचा जयघोष या हवेत घुमतो, अखंड साहसाचं गीत त्यात झंकारतो, दगडातून वाहत पाण्याचं नीर, सह्याद्रीच्या कुशीत हा निसर्ग शिर, हिरव्या